एका भावाने मला कमेंट केली की दादा तुमचं घर पडलं आहे, तर मग सध्या तुम्ही कुठे राहता? तर हे बघा, हे माझ्या मावशीचं घर आहे, माझं स्वतःचं घर नाही. आम्ही सध्या मावशीच्या घरामध्ये राहतो. चला तुम्हाला घर दाखवतो आमचं. घरामध्ये आम्ही म्हणजे सध्या राहत आहे. मी मातीचा कूड आहे, तो बागला आहे, झाडं पण वाढले. इकडे कूड बांधला होता कुऱ्हाट्यांचा, पण तो पडला. इथून सगळे कुत्रे वगैरे येतात. कुत्रे आतमध्ये यायला नको म्हणून आता हे सध्या तात्पुरतं मधामध्ये हे बांधलाय. या तुम्हाला आमचं घर दाखवतो. ही रियालिटी आहे. परिस्थिती कशी असो, आपल्या परिस्थितीची माणसाला लाज वाटायला नको, पण काय करू, शेवटी घर आहे आपलं. सध्या या घरामध्ये आम्ही राहतो. तुम्हाला आतली रूम दाखवतो. इंस्टाग्रामवर ज्या दादाने कमेंट केली त्या दादाला आमचं घर दाखवतो. हे आमचं हे घर आहे, इथेच मी राहतो. पण ते माझं नाही, ते माझ्या मावशीचं आहे. मावशी वारल्यात, या जगामधून निघून गेल्यात, तेव्हापासून मग आम्हीच इथे राहत आहे. पुरस्कार वगैरे भरपूर मिळाले, परंतु आता ते यामध्येच ठेवावे लागले. इकडे हे पत्नीचं ऑपरेशन झालं, जास्त गरमीमध्ये ती राहू शकत नाही म्हणून मग तिच्यासाठी हे कूलर घेतला होता. आणि हे आमचं किचन रूम आहे, गॅस आहे, इथे स्वयंपाक होतो. कपडे भरपूर होते, तर माझ्या वाढदिवसाला गीताताईंनी जे कपाट दिलं होतं, आता त्या कपाटाला इथे ठेवलं, कारण जागा कमी आहे. या एका खोलीमध्ये आम्ही राहतो. मग हे ताईने सपोर्ट केला होता. तर असं आहे दादा घर. बघू कधीतरी स्वतःचं हक्काचं घर होईल. संडास बाथरूमचा सध्या दरवाजे तर नाही, त्याच्यामुळे तात्पुरते हे लावलेत. या घरामध्ये काही वस्तू ठेवल्या आहेत. आता सध्या तर अंधारच आहे, घरामध्ये अंधारच आहे सर्व ठिकाणी.